इकडे जो प्रकार घडला म्हणजे तुम्ही आणि रोहित पवारांनी जे सांगितलं की एका मोठ्या अधिकाऱ्याला कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर एफ-आय-आर दाखल नाही करणार असं त्यांनी ठरवलं. तसंच प्रकार बारामतीमध्ये देखील घडलाय असं समजून येते. एकंदरीत म्हणजे कोणाचा जोर आहे सत्ता, एकंदरीत एक गोष्ट समजून येते, विरोधक हा म्हणजे एवढा जोर जबरदस्ती किंवा हा दबाव टाकू शकत नाहीत. मी तर सत्तेतला आहे. तुम्हाला काय वाटतं? सत्तेतल्या आमदारांनी पोलिसांनी जसा रिस्पेक्ट देणं अपेक्षित असतं, पोलिसांनी सर्वांनाच रिस्पेक्ट दिला पाहिजे. पोलिसांचा रिस्पेक्ट आपण करतो ना, खाकी वर्दीवर लिहिलेलं असतं सदरक्षणाय खल निग्रहणाय, म्हणजे सज्जनांचं आम्ही रक्षण करू आणि दुर्जनांचा आम्ही निग्रह करू. तर ते आम्हाला जर दुर्जन म्हणून पाहत असतील सत्तेतल्या लोकांना, तर मला असं वाटते ह्यापेक्षा दुसरं वाईट असू शकत नाही. आमदार रोहित पवारांनी डीजीसीएच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदा आणि त्यानंतर डीजीसीएचं झालेला भंडाफोड, त्या गोष्टीला सहकार्य करणं दादांचा एक कार्यकर्ता म्हणून मला योग्य वाटलं, म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. पण पोलिसांची वर्तणूक जी होती, कारण त्यांना फोन आले होते का अधिकाऱ्यांचे तिथल्या डीसीपीच ना, हा, तर हो आले होते. पहिलं एफ-आय-आर नोंदणीची प्रक्रिया सुरू केली गेली होती का, तर केल्या गेली होती. मग ती थांबवल्या गेली होती का, तर ती थांबवल्या गेली होती. त्याच्यामुळे एकंदरीत त्या डीसीपींचं वागणं आणि उन्मत्तपणाचं वर्तन हे अशोभनीय होतं. ते विरोधी पक्षातल्या नेत्यांना असं पालापाचोळ्यासारखं बाहेर फेकू शकतील याबद्दल शंका नाही, पण सत्ताधारी आमदारांना जर त्यांनी काहीच किंमत दिली नसेल तर मग आता लई पाणी मुरलंय. ही तक्रार तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने फोन आला आणि त्यानंतर एफ-आय-आर न रजिस्टर केली, ही संपूर्णतः माहिती उपमुख्यमंत्री, तुमच्याच पक्षाच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, त्यांना तुम्ही सांगितली का? त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आहेत राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना तुम्ही सांगितले का? एकंदरीत काय होणार आहे यापुढे? कारण की सभागृहामध्ये देखील दादांसंदर्भात, दादांच्या आठवणींसंदर्भात चर्चा झाली, परंतु दादांच्या या संपूर्ण अपघाती निधनाबाबत, अपघाती मृत्यूबाबत कोणतंच ठोस चर्चा झाली नाही. त्याचबरोबर कोणतंच ठोस पाऊल असं हे उचलण्यात आलं नाही. चौकशा लागतात, एसआयटी चौकशी, सीआयडी चौकशी, ह्या चौकशा सुरू आहेत, पण त्यातून पण काही निष्पक्ष हे होत नाहीये ना, समोर येत नाहीये. तुम्हाला दोन्ही गोष्टीचं उत्तर देतो की काल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हे विधान परिषदेचं सदस्याचं जे आयुध असतं, त्या आयुधाच्या अंतर्गत मी स्वतः माननीय सभापतींच्या आणि माननीय सभागृहाच्या हे लक्षात आणून दिलं की मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी 4ही आमदारांसोबत जी गैरवर्तणूक केली त्याबद्दल सरकारकडून त्यांना शोकॉज देण्यात यावं आणि त्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी होकार पण दिला. माझ्या पक्षाच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनींना आज मी पत्र देणार आहे. त्या उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांना पण मी पत्र देणार आहे. आणि दुसरा तुमचा प्रश्न असा आहे की इतके दिवस झाले, आता 4च दिवस अधिवेशनाचं कामकाज पार पडलंय. काल त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याला अधिकार असतो, विरोधी पक्षांच्या लोकांना असा अधिकार असतो की स्थगन प्रस्ताव आणणे, आणि 93च्या अंतर्गत एखाद्या विषयावर चर्चा घडून आणायची असेल सभागृहामध्ये तर त्याला 93 नंबरचा एक क्लॉज आहे, नियमावली आहे, त्या अंतर्गत ते बसत नाही असं माननीय सभापतींनी चेअरवरून सांगितलं. पण घटनेचं गांभीर्य पाहता त्यांनी ती परवानगी दिली. त्यामुळे विधिमंडळाचं सर्व कामकाज बाजूला ठेवावं आणि पहिल्यांदा याच्यावर चर्चा घडून आणावी असं मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी पण त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला, मान्य सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांनी पण त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला, सचिन अहिर साहेबांनी पण प्रस्ताव मांडला आणि सर्व सभागृहांनी प्रस्ताव मांडला. त्यामुळे आज त्यावर चर्चा होणार आहे आणि दादांच्या विमान अपघाताची खरी कारणं काय हे जनतेसमोर येणार. म्हणजे विधान परिषदेमधली ही वस्तुस्थिती आहे. विधानसभेमध्ये स्थगन कोण मांडतंय याकडे राज्याचं लक्ष आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत, तर त्यांना स्थगन देण्याचा अधिकार असतो, त्यामुळे ते मांडतील याबद्दल काही दुमत नाही. विरोधकांची तुमचं बोलणं, तुमची बॉडी लँग्वेज आता फारशी मॅच होत चाललेली आहे. येणाऱ्या काळामध्ये काही गौप्यस्फोट, काही बदल मोठ्या आयुष्यामध्ये घडून येणार आहे, असं काही संकेत आहेत काय? हे बघा, जोपर्यंत अजितदादा पवार हा राजकारणातली बाप व्यक्ती जिवंत, तोपर्यंत आम्हाला किंमतच किंमत. आता असं आहे की कोणाच्या सोबत बोलून, विरोधकांसोबत, सत्ताधाऱ्यांसोबत बसून बॉडी लँग्वेज जरी वेगळी वाटत असली तर आता काय फार राजकीय अपेक्षा घेऊन पुढची कामं आम्ही करणार. मला एका मित्राने म्हटलं, फार राजकीय किंमत मोजावी लागेल जर मीडियासमोर वारंवार बोललात तर. मी म्हटलं राजकीय किंमत मोजावी लागेल, म्हटलं किंमत हा शब्दच अजितदादांमुळे होता, तो 28 जानेवारीलाच संपलाय. पण अजितदादांच्या परिवारासोबत, आदरणीय सुनेत्रा वहिनींसोबत
तितक्याच प्रामाणिकपणे उर्वरित आयुष्य काढायचं हा आमचा पुढचा निर्णय आहे. माझा वैयक्तिक तो निर्णय आहे. कारण माझा परिवार मला विचारतोय की अशा प्रकरणावर, अशा संवेदनशील प्रकरणात जर तुम्ही बोललं नाही तर उद्या माझा परिवार सुद्धा मला जाब विचारेल. त्याच्यामुळे आमचं ठरलंय की अजितदादांच्या परिवाराला मरेपर्यंत सहकार्य करायचं. मी सत्ताधाऱ्यांमध्ये बसतो, विरोधकांमध्ये बसतो, आता कोणाशी वैर ठेवायचं काय? सगळं शेवटी माणसाचं आयुष्य कसं क्षणभंगूर आहे हे तुम्हाला दिसलं की 26 जानेवारीला ज्या अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून तिरंग्याचं ध्वजारोहण केलं, त्याच दादांना 28 जानेवारीमध्ये तो देह तिरंग्यामध्ये तो लपटावा लागला. मला असं वाटतं ही इतक्या घटना ह्या न विसरण्यासारख्या आहेत. त्यामुळे आता मी कोणालाच विरोधक मानत नाही आणि माझ्या जीवनात काही मी शत्रू पण कोणाला आता मानणार नाही. पण जिथे अन्याय अत्याचार होईल त्याबद्दल मी आवाज उठवेल. पण अजितदादांसारखा एक गॉडफादर जीवनातून गेल्यानंतर आता काही अपेक्षा राहिली नाही. आता आमच्या होळ्या असतील, रंगपंचम्या असतील, धुलीवंदन असेल, दिवाळ्या असतील, बैलपोळा असेल, दसरा असेल, हे सर्व सण जानेवारी महिन्यात संपले. हे वर्ष इतकं काळं वर्ष निघालं की मला वाटत नाही की ते परत कलरफुल होईल. त्यामुळे काही कुठले राजकीय संकेत बिंकेत नाहीयेत. अजितदादांच्या परिवाराशी आणि सुनेत्रा वहिनींच्या पायाशी प्रामाणिक राहणं हीच आमची नैतिकता असेल.